आल्या आल्या काय केलं तर ते विमानतळाचं काय भानगड होती ती निस्तरली. नंतर आमचं ते जैतापूर, अहो त्याच्याकरताच तर ते आलेत असं लोक म्हणतात ना. कारण जे सुशील कुमारांना जमलं नाही, जे विलासरावांना जमलं नाही, जे अशोक चव्हाणांना जमलं नाही, ते आल्या आल्या 8 दिवसामध्ये लगेच पर्यावरण साफ झालं. तर ते त्याच्याकरताच आणले अशी जी चर्चा अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये आहे. आणि जैतापूरचा विषय असेल तर मला अत्यंत खेदाने नमूद करावं असं वाटतं की त्याने आता नारायण राणेसारखा माणूस तिथे पाठवून त्यांच्याकडे सुपारी दिली आहे. अधिकृत बोलले नारायण राणे कोकणाचे, ते आता बघतील जैतापूर. नारायण राणे जाऊन काय केलं, आमच्या बाबासारख्या एक सज्जन माणसाच्या स्वभावाचा दुरुपयोग करून तिथे दम देऊन आले, याद राखा इथे कोण आमच्या आडवे याल तर. आम्ही ऐकलं ना सगळं. अशी माणसं पाठवली, जैतापूरवर बहिष्कार टाकला. काल आदरणीय मुख्यमंत्री असं म्हणाले की जैतापूर प्रकल्पग्रस्तांना जे दिलंय ते महाराष्ट्राला मिळणार नाही. आपण काय दिलंच नाही ना अजून. सांगा मला काय दिलंय ते. काही दिलंच नसताना बाकीच्यांना मिळणार नाही अशा प्रकारचं थोडं गोंधळ झालेली परिस्थिती निर्माण झाली आहे. पण जैतापूर आणि विमानतळ हे जर तुम्हाला 100 दिवसातलं कर्तृत्वाचं असेल तर बोगस आहे. तर आता गेल्या 100 दिवसामध्ये जर महाराष्ट्रापुढे काय आलं असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, अशोक पर्व कशामुळे संपलं. अशोक पर्व हे मुळामध्ये निर्माणच झाले ते कसाबच्या मेहरबानीने. आणि पृथ्वीराज चव्हाण जे आले ते अशोक चव्हाणांच्या आदर्श अख्ख्या देशभर झालेले आदर्श घोटाळ्यातनं आले, भानगडीतनं आलेले हे मुख्यमंत्री. आणि ते निस्तरताना त्यांना प्रभावित आहे. तर गेल्या 100 दिवसामध्ये महाराष्ट्रापुढे काय आलं तर तेल माफिया आले, वाळू माफिया आले, दूध माफिया आले. एक एक माफियांचंच राज्य आहे ते गेल्या 100 दिवसामध्ये. आणि त्याच्यावर हे मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री असं म्हणत नाहीत मी ठोस कायदा करीन. काय म्हणाले काल ते अजून भरून सांगेन मी तुम्हाला पुढच्या याच्या पर्वामध्ये. काय म्हणाले की बिहारचे कायदे आणणार. बिहार येत आहेत ते थांबवा ना पहिले. बिहारच्या कायदा काय घेऊन बसलाय. बिहारच्या सगळ्या घुसखोरीमुळे जे महाराष्ट्राच्या जे आता जे संबंध कायदा सुव्यवस्थेची नासाडी झालेली आहे. एक मिनिट, नासाडी झाली आहे कायदा सुव्यवस्थेची. अनालिसिस चाललाय तुमचा. अनालिसिस हा पुढची महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर तुम्ही काय बोलाल. मी आता बसलोय नाही, सत्य आहे की नाही सांगा ना. अहो तुमचे मुख्यमंत्री असं म्हणाले की बिहारचा कायदा आणेल. मी नाही ना म्हणालो. बिहारचा कायदा आणण्या एवढा म्हणजे आबाची टिंगलटवाळी करताय का तुम्ही. एक मिनिट ऐका, तुम्ही आबा ह्या गृहमंत्र्यांची तुम्ही टिंगलटवाळी करताय. आमच्या महाराष्ट्रामध्ये असलेला कायदा हा सक्षम नाही, हा गृहमंत्री सक्षम नाही, म्हणून आता आम्हाला बिहारचे कायदे आणायला लागतील. आपल्याच मंत्रिमंडळामध्ये आपल्याचकडे असलेल्या एका खात्याच्या प्रमुखाची टिंगलटवाळी करण्यासारखं आहे. आमची नम्र विनंती आहे. रोज येणारे बिहारी थांबवलेत ना तरी खून करावा थांबेल, कायदा आणावा लागणार कार्य पृथ्वीराज आणखी भरपूर सांगतो. गाडगे साहेब रावतेजी त्यांच्यासाठी विकेट डिफिकल्ट आहे, त्यांना बोलायला देऊया आपण. बोला गाडगेजी. नाही उलट मी म्हणेन विकेट त्यांना कळणार नाही, सामना त्यांचा कधी संपलेला आहे. काय काय समजणार कसला सामना आणि कसली काय बिहारचा कायदा काय तो सांगा ना जरा प्लीज. तुम्ही ॲडव्होकेट आहात, त्यांना लक्षात आलेलं आहे. सांगा ना तुम्ही काय. सगळे माझ्या लक्षात येतं विषय नाही. आता सातत्यानं त्यांच्याकडनं जे मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत ते चक्क मुंबई महापालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले. आजचा आपला विषय काय आहे. आजचा विषय पृथ्वीराजजी चव्हाण यांचे 100 दिवसामध्ये त्यांनी काय कार्य केलं. मग गाडगे साहेब एक मिनिट त्याबाबत कांद्याचा मगाशी उल्लेख झाला. काही टीव्ही चॅनल्स जसं मुंबईमध्ये गाडगे साहेब आता माझ्या विषयावर बोला ना. मिलन सबवे भरलेला आहे, मिलन सबवे भरलेला आहे असं सांगतात. ठीक आहे गाडगेजी मी तुमच्याकडे येतो. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल की विषयांतर तुमच्याकडे येतो आपण. डीएल कराडांचा पण उत्तर घेऊया म्हणून मी ते बोललोय. तुम्ही जैतापूरचा वाढलात मी बोललोय. गाडगेजी मी तुमच्याकडे येणार आहे पण मुद्दा काय आजची चर्चा. गाडगेजी मी तुमच्याकडे नक्की येतो. पहिल्यांदा आपण डीएल कराड पण आपल्या चर्चेमध्ये आहेत, त्यांचं उत्तर घेऊया आणि त्यांना विचारूया की त्यांना हे 100 दिवस कसे वाटतात. कराडजी बोला. समजून घेतले त्यावर का नाही तुम्ही बोलत. इथे आले तर 100 दिवसामध्ये काय फार मोठा कायात पालट करू शकतील अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु मला असं वाटतं की ज्या अपेक्षा लोकांना वाटत होत्या त्यांच्याबद्दलच्या ते पूर्ण करू शकलेले नाहीयेत. लोकांचा अपेक्षा भंग झालेला आहे. मुख्यतः महाराष्ट्रामध्ये ज्या पार्श्वभूमीवर ते आले त्यावेळेला लोकांना असे दिलासा पाहिजे होता की मुख्यमंत्री खुद्द या राज्यातल्या जनतेचे प्रश्न समजून घेतील, शेतकरी, कामगार, मध्यम वर्गाचे प्रश्न समजून घेतील आणि महाराष्ट्राच्या विकासाला एक ठोस असा दिशा देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती. परंतु महागाईसारखा प्रश्न, बेरोजगारीसारखा प्रश्न,
भ्रष्टाचाराचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न याच्याकडे काहीतरी ते ठोस अशी पावलं उचलतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कणखर मुख्यमंत्री म्हणून काम करतील अशी अपेक्षा वाटत होती. त्यावेळी ते आले त्यावेळेला महाराष्ट्रातली जनता कुठल्या प्रश्नाला तोंड देत होती? महागाईला तोंड देत होती, बेरोजगारीला तोंड देत होती, भ्रष्टाचाराची प्रकरणं एकापाठोपाठ महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर आदळत होती. महाराष्ट्रातल्या कामगारांना कुठलेही कायदेशीर अधिकार मिळत नव्हते. शेतकरी आत्महत्या करतच होता, शेतकरी संकटामध्ये होता. ह्या सगळ्या प्रश्नावर सरकार म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून ते काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करतील, विकासाचं एक नियोजन करतील आणि महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या आणि शेती क्षेत्रामध्ये देशामध्ये आघाडीवर ठेवण्याच्या दृष्टीनं काही ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. त्या दृष्टीनं काही नियोजन माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी केलेलं नाहीये. तशी दिशा सुद्धा ते निश्चित करू शकले नाही, तशा पद्धतीचं नियोजन ते देऊ शकले नाही. आता मी पुन्हा गाडगे यांकडे येतो. गाडगेजी, आता तुम्ही काय म्हणाल की कराड यांचं पण म्हणणं आहे की ज्या पद्धतीने अपेक्षा होती ती अपेक्षापूर्ती कुठेतरी झालेली दिसत नाही. असं आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा आता त्यांनी उल्लेख केला. परवाच वर्तमानपत्रात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे की याच्या पुढे आता फायली ह्या ती पूर्णतः बिल्डर लोकांच्या तपासून केल्या जातील. काही वर्तमानपत्रांनी एकीकडे लिहिलं होतं की आता म्हणजे बिल्डरांचं राज्य संपुष्टात येईल आणि आता एकीकडे दुसरीकडे असा प्रचार सुरू झालेला, म्हणजे एकीकडे म्हणायचं की बिल्डरांचं राज्य संपुष्टात आणतायत हे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे म्हणायचं की बघा काही कामच होत नाही, काही डेव्हलपमेंटच होत नाही. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या करून, म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की 100 दिवस जेमतेम झालेले आहेत. तुम्ही एकदम एका रात्रीत त्यांनी महागाई कमी करावी, एका रात्रीत त्यांनी प्रशासनाला भ्रष्टाचारातनं मुक्त करावं, कसं काय तुम्ही? माझ्यामध्ये मुद्दा असा आहे, पारदर्शक प्रशासन हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्याकरता त्यांनी पावलं टाकलेली आहेत. नाही गाडगेजी, मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की जर सगळे म्हणतायत की कामं झालेली नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांनी वाईट कामं करायला द्यावी असं माझ्यामध्ये कोणीच म्हणत नाहीये. कामं झालेली नाहीत याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं की नवीन म्हणजे मला उदाहरण दिलं की एकीकडे आम्ही काय मुख्यमंत्र्यांना घेरावून बसलेलं नाही की ते वाईट म्हणण्याकरता, ऐकून घ्या. पण मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकायचंय का? तर वर्तमानपत्रात काल आले, तुम्ही सांगितलं काल मुख्यमंत्री बीडमध्ये असं म्हणाले की केवळ गरज म्हणून काँग्रेस राज्यामध्ये राष्ट्रवादीची आघाडी केली आहे, परंतु आघाडीचा धर्म पाळताना राष्ट्रवादी कुचराई करते, त्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न थांबलेत असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणामध्ये म्हटलं. तेव्हा हे प्रशासन ठप्प झालं असं ते कबूल करतायत. तुम्ही असं समजू नका मी मुख्यमंत्र्यांना कुठेतरी आम्ही त्यांच्यावर टीका करायला बसलोय. 100 दिवसाची अपेक्षा आम्ही करत नाही, पण आता थोरात साहेबांनी सांगितलं होतं एवढ्या सगळ्या प्रश्नावर प्रशासन कोणती दिशा देणार आहे, दिली नाही असं म्हणत. ह्या संदर्भातलं मार्गदर्शन राज्याला झालेलं नाही. उलट काय निर्माण झालंय ते ऐकून घ्या, त्याचं उत्तर तुम्ही दिलं तर मला खूप आनंद होईल. महाराष्ट्राला की जनतेला कळेल की अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचेही 100 दिवसच आहेत. उपमुख्यमंत्री हा फक्त उपमुख्यमंत्री हा घटनात्मक नाही, मुख्यमंत्री हा घटनात्मक आहे. आणि आदरणीय मुंडे साहेबांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला ते उपमुख्यमंत्री असताना ज्या उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल झाला होता उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात, तेव्हा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की ते उपमुख्यमंत्री असले ते फक्त त्या खात्याचे प्रमुख आहेत. मग अजितदादा पवार हे तुमच्याकडे असलेल्या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात, त्या खात्याचे मंत्री काँग्रेसचे हे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतात आणि तरीही मुख्यमंत्री हतबल होतात. पंतप्रधान जसे काल म्हणाले की मी मजबूर आहे, मजबूर आहे, तशी मजबूरता ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची निर्माण होते या 100 दिवसामध्ये, तेव्हा भविष्यात राज्याची काय गती होईल हा चिंतेचा विषय आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या दोष देण्याचा विषय नाही. रावतेजी, याच्यावर आपण येऊया. आणि खरंच राष्ट्रवादीमुळे कुठेतरी मुख्यमंत्री बॅकफुटवर आहेत का, किंवा राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्री खरंच अडचणीत वेळोवेळी येतात का, याच्यावर पण बोलूया. डॉक्टर धारुरकर, मी तुमच्याकडे येतो. तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं कुठेतरी, म्हणजे आपण जे म्हणतोय 100 दिवसात प्रोग्रेस करू शकले नाहीत पृथ्वीराज, त्यामुळे कुठेतरी अडचण आली असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत असं. कारण काय की आघाडीच्या राजकारणामध्ये एक कॉलिशन असतं आणि एक समन्वय असला पाहिजे. त्या समन्वयाशिवाय कुठलीही धोरणं कृतीमध्ये येत नसतात. आणि मला एकूणच 100 दिवसांच्या या कामगिरीबद्दल 3 प्रश्न या तिघांनाही मला विचारायचे आहेत. परबजी, ते प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न असा आहे, त्यांनी लोकांची मनं जिंकण्यासाठी काही परिस्थिती निर्माण केली आहे का, काही धोरणं आखलीत का? दुसरा प्रश्न असा आहे की एकूणच
राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी काही सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की राज्याच्या राजकारणावर, राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी म्हणून त्यांनी घेतलेल्या धोरणांच्यामुळं कोणतं योगदान घडून आलेलं आहे? ह्या 3 प्रश्नाची उत्तर आपण जेव्हा तपासतो तेव्हा 100 दिवसाच्या कामगिरीचा लेखाजोखा आपल्यासमोर येऊ शकतो. ठीक आहे, आपण गाडगेंपासून सुरुवात करूया. गाडगेजी, तुम्ही काय म्हणाल की यांची उत्तर काय तुम्हाला वाटतं? पहिला त्यांनी मुद्दा उपस्थित केला, लोकांची मनं जिंकण्यासाठी त्यांनी काय केलं? कारण आपण बघतोय की MLAs पण नाराज आहेत. असं असताना लोकांची मनं जिंकणं कितपत तुम्हाला वाटतं? नाराज आहे हे MLA नाराज आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? मी पहिल्यांदा आमदारांनी सांगितलं. मी आमदार MLAs वगैरे काही आमदारांनी सांगितलं. म्हणतात मी काँग्रेसचा आमदार आहे, ते ओळखत नाही. गाडगेजी, माझं अनालिसिस अजिबात नाही. हे रोज वृत्तपत्रात छापलं जातं, रोज MLA येऊन सांगतात की ते आमच्याशी बोलत नाहीत. आणि तुम्ही खरंच काँग्रेसच्या MLAंना विचारून बघा हे खरं आहे की खोटं आहे. काही गोष्टी चर्चा होते. दुसरं असं आहे की जो राष्ट्रवादीच्या संदर्भातला मुद्दा आहे की गेल्या निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला असा कौल दिलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र येऊन हे सरकार चालवतो. पण आम्ही काल पंतप्रधानांनी सांगितलं, राहुलजींनी सांगितलं की इफ गिव्हन अ चॉईस आम्ही इंडिपेंडंट स्वतःच्या काल मी मुंबईतही काही पत्रकारांशी बोललेलो आहे की ही जी कोॲलिशन पद्धत आहे ह्याच्यामध्ये काही वेळेला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. जो प्रोग्रेस असतो तो हॅम्पर होतो आणि त्यामुळे या पुढच्या काळामध्ये इकडे तुम्ही म्हणता की कोएलिशनमुळे 100 दिवसात त्यांचा प्रोग्रेस झालेला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्हाला असं म्हणायचंय की डायरेक्ट असं म्हणत नाही, राष्ट्रवादीची जे कोएलिशन आहे ते बरोबर नाही. मी कोएलिशन पद्धतीवर जनरल बोलतोय, राष्ट्रवादीच्या संदर्भात बोलत नाहीये. पण कोएलिशन पद्धतीच्या मर्यादा लक्षात घेऊन यापुढे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या नाही भारताच्या मतदारांनी आता ही असं मतदान करावं असं मला आवाहन करावं असं वाटतं. हे कसं आहे, आपण मतदारांना ते सांगणं चुकीचं आहे फार. कारण कोएलिशन माझ्या मते प्रत्येक वेळी राजकारणी म्हणतात कोएलिशन हे पुढचं पॉलिटिक्स आहे आणि हे असंच होत राहणार. हे पुढचं पॉलिटिक्स आहे राजकारण म्हणतात. पण तुम्ही त्याचा जर डीप विचार केला तर कुठेही कोएलिशन सिस्टीम ही जास्त सक्सेसफुल झालेली नाहीये. जगामध्ये 65 देशामध्ये कोएलिशन पद्धत आहे, 35 देशामध्ये त्याला अगदी टोटल फेल्युअर परफॉर्मन्स आहे त्या ठिकाणी. तेव्हा या संबंध पद्धतीमधून देशामध्ये प्रमुख 3, 4, 5 पक्ष हे हवेत ही या दृष्टीने मतदारांनी जर विचार केला तर म्हणून या संदर्भात मगाशी तुम्ही जो मुद्दा काढलात तो डायरेक्ट कोएलिशनशी रिलेट होत असल्यामुळे म्हणून मी या पद्धतीचं हे विवेचन करतोय. नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचंय का की कोएलिशनमुळे प्रगती जी आहे ती थांबलेली आहे किंवा खुंटलेली आहे किंवा ती प्रगती होऊ शकत नाहीये? मी थांबलेली म्हणत नाहीये. काही वेळेला कदाचित कोएलिशनमुळे त्याचा ज्या पद्धतीने वेगाने व्हायला म्हणजे तुमचा रुख कुठेतरी राष्ट्रवादीकडे आहे की राष्ट्रवादीमुळे कुठेतरी? मी राष्ट्रवादीचा उल्लेख सुद्धा करत नाही, राष्ट्रवादी शब्दही उच्चारत नाहीये. मी कोएलिशन पद्धतीच्या बाबतीत बोलतोय. अच्छा ठीक आहे, आपण धारूरकरांचे जे प्रश्न होते. गाडगे, जर मुख्यमंत्री हिमतीने बोलतात तर तुम्ही कशाला तातरताय? बोला ना हिमतीने. अजितदादा असं म्हणाले की आमची आयुष्यामध्ये फार मोठे चूक झाले, आमची संख्या जास्त असताना आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि काँग्रेसला दिलं. ते उघड सगळे म्हणतात, तुम्ही कशाला तात्पडताय? बोला, जे असेल ते जनतेला कळलं पाहिजे. कारण शेवटी भविष्यात तुम्हाला सरकार चालवायचं असेल तर लोकांपुढे एवढ्या मुक्तपणे आलं पाहिजे ना तुम्ही. आज त्यांचे प्रतिनिधी बसलेला, मुख्यमंत्र्यांना भीती वाटत नाही, उपमुख्यमंत्र्यांना बोलायला काही वाटत नाही. आणि आता वरपासून खालपर्यंत विलासरावांनी असं जाहीर केलंय की आम्ही एकटेच लढले पाहिजे तर आम्हाला उपयोग होईल. तुम्ही कशाला तात्पडताय सांगा ना. कारण मुख्यमंत्री स्वतः म्हणतात होत नाही म्हणून. तेच सांगतोय आम्ही, तेच सांगतोय परत बोला ना, राष्ट्रवादीचं नाव घ्या ना. वी वुड प्रिफर आम्हाला उलट आवडेल की लोकांनी आम्हाला एक पक्षी म्हणून निवडून दिलं तर त्या पद्धतीवर म्हणजे राष्ट्रवादीला संपवा असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? नाही असं म्हणा ना तुम्ही. मी अजिबात मोकळेपणाने म्हणावं, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला मी असं म्हणावं माझ्या तोंडी ती वाक्य हवी तशी तुमची फार इच्छा आहे, मी समजू शकतो तुमची हे समजू शकतो. पण त्या बाबतीत मग तुम्ही भाजपच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये अत्यंत नम्रपणे धारूरकरांनी एक चांगला विषय काढलाय. धारूरकरांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर उत्तर घेऊया. गाडगेजी, तुम्हाला काय वाटतं की त्यांनी एक प्रश्न असा होता की लोकांची मनं जिंकण्यासाठी काय केलं, दुसरं होतं की सकारात्मक भूमिका त्यांनी कुठल्या घेतल्या, आणि तिसरं होतं की योगदान त्यांचं कसं तुम्ही ठरवाल. हे 3 त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तुमचे काय उत्तर आहे?
सकारात्मक मी तुम्हाला सांगितलं ना की नव्या मुंबईच्या एअरपोर्टचा प्रश्न त्यांनी ताबडतोब पहिलं दिल्लीला जाऊन त्या संबंधीच्या मंत्र्यांबरोबर मिटिंग घेतल्या, तो प्रोजेक्ट क्लिअर केला. जैतापूरला ते व्हिजिट देणार आहेत. म्हणजे हे बघा, व्यक्तिगत पॉप्युलॅरिटी करता काँग्रेसचा कुठला मुख्यमंत्री काम करत नसतो, राज्याच्या लोकांच्या हिताच्या करता काम करत असतो. त्यामुळे व्यक्तिगत पॉप्युलॅरिटीचा इथे संबंध आणण्यात